बदलापूर शहरात आणि परिसरात अनधिकृत अतिक्रमणांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. बदलापूर पूर्व येथील कात्रप परिसरातील काही भागांमध्ये नगर परिषदेच्या मोकळ्या जमिनींवर भंगार साहित्य, तात्पुरत्या झोपड्या आणि अतिक्रमणांचे जाळे उभे राहत असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगितले जात आहे. विशेषतः सार्वजनिक आणि सरकारी जागांवर हळूहळू कब्जा केला जात असल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. काही महिन्यांपूर्वी प्रशासनाने कारवाई केली होती, मात्र पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमण वाढल्याचे चित्र समोर येत आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा आणि भंगार साहित्य साचल्याने अस्वच्छतेची समस्या गंभीर बनली आहे. मोकाट जनावरे, अस्वच्छ वातावरण आणि अनियोजित झोपड्या यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत असल्याची तक्रार आहे. नगर परिषदेच्या मालकीच्या जागांवर फलक लावलेले असतानाही अतिक्रमणे सुरू असल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित होत आहेत. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की वेळेवर कठोर कारवाई आणि सतत देखरेख झाली असती तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती. बदलापूरसारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरात सार्वजनिक जागांचे संरक्षण आणि नियोजनबद्ध विकास अत्यंत महत्त्वाचा आहे. अतिक्रमणाचा प्रश्न केवळ एका भागापुरता मर्यादित नसून भविष्यात वाहतूक, स्वच्छता आणि कायदा सुव्यवस्थेचे मोठे संकट निर्माण करू शकतो. त्यामुळे प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करणे, नियमित तपासणी मोहीम राबवणे आणि नागरिकांच्या तक्रारींवर त्वरित कारवाई करणे आवश्यक आहे. तसेच शहराच्या विकासासाठी स्थानिक नागरिकांनीही जागरूक राहून सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.